खडा लावायला नेहमी येतात मोठे, पण आज मंचावर येणार सगळे छोटे. रात्रीस खेळ चाले मध्ये छान करतात कामे, छाया दत्ता अन पांडू अशी आहेत यांची नावे. करतात धमाल मस्ती नकला चेष्टा अन गाणे, पण यांची कामे पाहून सगळे भितात म्हणे. आनंद घेऊ सगळे, आनंद घेऊ सगळे, आनंद घेऊ सगळे, आनंद घेऊ सगळे. माका भीती वाटता. माका पण. माका तर लयच भीती वाटता. दत्ता, पांडू, काय माका वाटता हैसर रात्रीस खेळ चालतची शूटिंग चालू आ. आपल्यासारखे अण्णा हय पण असत काय, पण बंदूक घेऊन गोळी नाही झाडत, कानाक खडे लावतात. कानाक खडे लावचे असतात की मारूचे असतात? रत्ता पंच मारू काय चला त्याची शूटिंग हा. नाही रे, ही हवा कसली मम्मी, माका वाटत हसले अण्णा इले. नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बॅक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वेस्लिन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मुने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रत्येकाला वाटतं आपल्याला की आपण खूप मोठं व्हावं. आपल्याला आशीर्वाद सुद्धा सगळे तोच देतात की मोठा हो. कुणी म्हणत नाही रा रे बाबा असाच लहान राहा, आयुष्याचा मस्तपैकी आनंद घे. आणि मोठं व्हायच्या धडपडीत आपण नेमकं विसरतो ते आपलं लहानपण जगायला. ते लहानपण परत आणायचा एक मार्ग आहे आणि तो म्हणजे लहान लहान मुलांबरोबर वेळ घालवणं. आणि आज या मंचावरती तेच घडणार आहे. ही जी 3 लहान मुलं आहेत ना, ही रात्रीस खेळ चाले या मालिकेत अभिनय करतात. ती मालिका पाहताना तुम्हाला एवढी भीती वाटते तेवढीच भीती यांना वाटते का? का हे तिथे काम करताना इतरांना कानाला खडे लावायला लावतात? ते पाहूया आणि आपण स्वागत करूया. छाया म्हणजे मिताली, दत्ता म्हणजे सोहम आणि पांडू म्हणजे स्वप्नीलचं. कानाला खडा म्हणजे काय माहितीये का? नाही. नाही. तुम्हाला माहितीये काय? काय बरं काय? म्हणजे एकदा अशी जर मोठी ठेच लागली, म्हणजे काय असं वाईट घडलं आणि तेव्हा आपल्याला धक्का बसला आणि ती गोष्ट आपल्या लक्षात राहिली, म्हणजे ते कानाला खडा. हा, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडून घडली आणि ती नाही घडली बरोबर, ती चुकीची झाली, तर आपण काय म्हणतो? मी पुन्हा असं करणार नाही, कानाला खडा. कळलं? हो. मग असं तुम्ही काय काय केलं की तुमच्या आई बाबांनी कानाला खडे लावलेत? खोड्या काढल्या. हा, खोड्या. कोणाच्या खोड्या केल्यात? मित्रांच्या. आणि कसं कसं केलं? काय काय केलं? मारतो आणि पळतो. मग ते नाही तुझ्या मागे पळत येत? येतात. मग तू जास्त फास्ट पळतोस? नाही. मग मधून मधून कट्ट्यावर उडी मारून धावतो. तू? आमच्यामध्ये आम्ही एकमेकांना चिडवत असतो. पांड्याला ए पांड्या हैसर ये. दत्ताला पण असं चिडवतो. दत्ता आणि पांडू मला चिडवतात. छाया माया पड माझ्या पाया. छाया माया पड माझ्या पाया. मग तू पडतेस? नाही. मी बोले मी का पडू? मग आमच्या तिघांची छोटी छोटी भांडणं होतात, नंतर परत एकत्र येतो. आणि तू बाळा तू काय करतोस मस्ती? मी माझ्या मित्रांना मारतो. शाळेच्या वेळी आम्ही खेळतो ना, तर आमची इथे एक बेंच आहे पाटी, तिथे मी सर्वांना सगळे खेळत असतात काहीतरी बेटी खेळ. मी पाठी राहतो त्याच्या आणि गपचूप त्यांच्या डोक्यावर मारून ना गपचूप पळून जातो.
तुमच्या मालिकेबद्दल जरा मला सांगा. म्हणजे सगळे बघतात तुमची मालिका, माहिती आहे ना, तुम्ही खूप पॉप्युलर आहात ना, लोक तुम्हाला ओळखतात ना. पण काय झालं की मी ती नाही पूर्ण बघितले नाही. मला जरा त्याची काय स्टोरी सांगा ना, स्टोरी तुमच्या मालिकेची. माई आणि अण्णा असतात. अण्णा ते असे खोडकर, म्हणजे बायकांनी फिरवतात, दुसऱ्यांच्या जमिनी आणि लुटतात, म्हणजे चांगलं चांगलं बोलून दुसऱ्यांच्या जमिनी लुटतात. बायका अण्णा काय करतात? बायका फिरवतात म्हणजे मला पण त्याचा अर्थ थोडा थोडा कळला आणि तो माझा एक डायलॉग आहे, म्हणून तो मी त्याचा थोडा अर्थ करून तुम्हाला सांगितलं. काय डायलॉग आहे तो? माधवा, तू जा मुंबईत, मी बाबा हयच रावतलय, गोळ्या घालतलय, बायका फिरवतलय, तू जा मुंबईत जा, मी बाबा हयच रावतलय, अण्णांसारखं बनतलय. हा, मग अण्णा काय काय करतात? काय म्हणाल तू? गोळ्या घालतात, बायका फिरवतात आणि दुसऱ्यांच्या जमिनी लुटतात. आणि त्या जमिनी त्यांच्या बरोबर ते नेने वकील आणि रघु काका आहेत ना, रघु काका ते सगळं देव आणि ते काय बघतात, आणि नेने काका ते वकील असतात ना, म्हणून अण्णांचा पूर्ण भरोसा असतो नेने काकांवर, म्हणून ते अण्णांना काही वाचता येत नाही, म्हणून अण्णा त्यांना सगळं जमिनी लुटायला आणि सांगतात आणि त्या जमिनी अण्णांच्या नावावर करायला सांगतात. पण नेने काका पण एकदम हुशार, अर्धी प्रॉपर्टी अण्णांच्या नावाची आणि अर्धी नेने वकिलांची. आणि त्याच्यानंतर मी आणि माधव माईच्याच पोटातून जन्माला येतो. पांडू नोकराचा पोरगा असतो तातूचा, आणि दत्ता जी अण्णांची दुसरी बायको असते तिचा पोरगा भिवरीचा दत्ता. मग त्याच्यानंतर भिवरी येते, ए अण्णा नाही बाहेर बोलवते आमच्या वाड्यात येऊन, आम्ही तिथंच असतो उभे, आणि त्याच्या अण्णा दारू पीत येतात, भिवरीचा अर्धे डायलॉग संपतात. त्याच्यानंतर अण्णा कसे करतात ते? अण्णा दत्ता करून दाखवेल. मग त्याच्यानंतर अण्णा भिवरीला घेऊन जातात. 2-3 दिवस भिवरी घरात असते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भिवरीला दागिना आवडतो ना, अण्णा सांगतात की त्याला भिवरीला आपण ना दागिना घेऊन मायला खल्लास करूया, पण ना ते आता उलटच करतात की ना भिवरी झोपली असते, मी पण झोपले असतो, भिवरीला ते उचलतात आणि त्याला सांगतात तुला दागिना आला, आणि ते त्याला हाशाकडे ठेवतात आणि डोळे बंद करायला सांगतात आणि विषय संपतो तिथे. आणि मग नंतर ते दत्ता उठतो अम्मा करत, तेव्हा अण्णा म्हणतो हे काय करतो, भिवरीला मारतात. मग ना मी झोपेत बोलतो अम्मा तेव्हा ना पुढे माई बघत असते ती पाटल्या दरवाज्यात गपचूप लपून. तर मी बोलतो अम्मा, तर अण्णा मला बघतात आणि रागात बघतात आणि त्यांच्या मनात असतं की या चला ह्याला पण मारून टाकूया. तेवढ्याच वेळात माई येताना बोलते की माझं दत्ता अशी बोलते. का मारू नका, यो माझं दत्ताराम अशी बोलते. आणि मग नंतर मला त्याला तिचं खरं की एक मुलगा गेला आणि दुसरा आला, म्हणजे माई गरोदर असते ना, आणि माई बोलते की त्याचा पहिला छाया माधव हे झालीच पहिले असतात, मग ना पहिला कोणतरी होतो तर तो मरतो. तर बघ परत माई बोलते की माधव एक पोर गेलो पण माका दुसरं पोर येलो असे बोलते. पण मग ह्या गोष्टीमध्ये असं घाबरण्यासारखं काय आहे? घाबरण्यासारखं म्हणजे जेव्हा माईच्या पोटात दुखत असते, अण्णा पण बाहेर गेलेले असतात शेवंताकडे, आणि नाही शेवंता नंतर येतात. म्हणजे हे रघु काकांबरोबर आणि पित असतात. रघु काका नेने वकील आणि अण्णा माडी पित असतात. आणि तेव्हा ना म्हणजे माई खूप पोटात दुखतं, 4था महिना असतो, खूप माईच्या पोटात दुखतं. आम्ही झोपलेलो असतो तेवढ्यात वच्ची ना माहिती दुश्मन आणि अण्णाची पण अण्णा तेव्हा ना वच्ची अशी करते अशी जे पायऱ्या आहेत त्याच्यावर असे हात आपट्ट बोलतो
या घरात कोणाचाच काय भला होता नाही असं बोलते. मग त्याच्या रात्रीच माईचं खूप पोटात दुखतो. माईचं असं काय म्हणायचं झिलचं पोरगा मेला ना तर वच्चीला ना एक स्माइल येते. बोलतो कसं स्माइल कसं येते? कोंबो काव्य कोंबो अशी आणि ती सावली कुठली येते घरावर? सावली हा बरं तू सांग आता. थर्मोकोलचं असतं त्याच्यात ना माणसं शेप काढतात पूर्ण आणि शेप काढतात. हो शेप काढतात मग ना असे पूर्ण करतात आणि मग ते काढतात ढकलतात पुढे आणि मग ना त्याच्या आतनं लाईट मारतात तर असं दिसतं. म्हणजे तो असं पकडून मागे पुढे करून त्याच्यावर टॉर्च नाही तर कुठली तरी लाईट ती मोठी लाईट असते मोठे लाईट फोकस करून ती अशी सावली दाखवतात. म्हणजे आपण असा हात धरला आणि आपली अशी अशी सावली. मला वाटलं खरं भूत आहे ते. नाही घरात सावली भूत काही नसतात. घरात सावली ती कशी दाखवतात क्रेन घेतात त्याला लाईट लावतात आणि वर खाली करतात. तिथं झाड असतं ना ते सावली ती अशी होती. एकदा घरी केली असं धरलेला मोबाईल आणि असा केला. कमाल आहे. या आजकालच्या दैनंदिन मालिकांमध्ये डेली सोपमध्ये काम करणाऱ्या मुलांना स्वतःचं पात्र माहिती असतं त्याच्यावर सगळ्या गोष्टी माहिती असतात. कमाल आहे बाबा तुमची कमाल आहे. आता हे सगळं मला गोष्ट कळली पण मला सांगा तुम्हाला तिघांनाच का निवडलं? काय 100, 1000, शेकडो मुलं आहेत की. माझी आमच्या शाळेत जेव्हा टीचर डे होता ना तेव्हा सरांना माहित नव्हतं की मी मालवणी आहे म्हणून. थोडा वेळ होता शाळा सुटायला 15-20 मिनिटं. अभ्यास पण नव्हता. टीचर बोलले आपण नाटक करू म्हणून. मग तेवढ्यात टीचर बोलले आपापल्या भाषेत करा. मग त्याच्यावरून एक छोटंसं नाटक केलं. मग तेच बघून अल्बर्ट सरांनी असं एक व्हिडिओ बनवला की या पोरांना काहीतरी तू शिकव आज शिक्षक दिन आहे म्हणून. मग त्याच्यावरून छोटासा व्हिडिओ केला. थांब आपण तो व्हिडिओ बघूया. मी नाही बघितलाय. मग की मी तुका मारलंय मग तुम्ही बोलतात म्हणूनच मी मारतोय ना. तुम्ही माझं ऐकणार नाही. तू अक्कल नाही शाळेत शिकाय देते की आता मारू देते मुलींका. एडो कुठलं तू काय लावली हसाय चुपचाप बस. हसा नका फक्त हसा की तर मारूक नाही ना. मुलांनी मारला ना तर आपण पण मारायचा. कोणी आपल्याला मारलं ना तर आपण डायरेक्ट द्यायचे 2 खानाखाली. घाबरायचं नाही. सगळे बोलतात मुलीच्या जाती नुसते घाबरत असतात पण मी नाही घाबरले. मी डायरेक्ट मारून देतोय. तू माका बोलतोय विकास की मी तुका एकांत के नीचे बजा दूंगा. एडोय तुका फक्त हात मारून दिलं अभ्यासाने करूक नाही दिले. मुलींका जो पण मारताना तेव्हा मुलांनी रक्षा करायची मुलींची माहिती. एडोसारख्या मुलांनी स्वतःनीच नाही मारायचा. हे बघून तुला ऑडिशनला बोलवलं? हो. हे कोणी लिहिलं होतं? हे कोणीच लिहिलं नव्हतं. माझ्या मनाचं बोललेलं. हे तू बोललीस सगळं? हो. पण हे तुला अजून सगळं पाठ आहे ना? हो थोडं. नवीन नटमंडळींनी कानाला खडा लावा. अजून पाठ आहे तिला. समज आपण आता एक समजा आपण तुझा व्हिडिओ करतोय. सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे आणि लोक काय ते स्वच्छता काही पाळत नाहीयेत आणि तू त्यांना उभी राहून सगळ्यांना ओरडतेस तर कसं करून दाखवशील? अरे तुम्ही असे काय बसलात? एवढं कचरा पडलो गार्डन मध्ये. तो बघा थय केळाचा साल कोणी काढला कोणी फेकला थय. कोण घसून पडलो तर डोक्या गाणी लागतला. तुमका कळता जरा उचला ना. एवढं सांगते उचलू का आता. तो बघा थय किती कचरा पडलो. ही मुलं ना गार्डन मध्ये खेळाक येतात की कचरा फसराव काय कळणार नाही माका. गार्डन मध्ये आता कोणीला ना आता संपला वाटतं. या काय थय कचऱ्याचा डब्बो असा ना तो जरा असं उघडून टाकलं तर काय होता माका सांगा. या आपलं गार्डन आपण हय खेळाक येतो. जर हय कचरा असलो तर तुम्ही खेळताल्यात नाही ना. मग जो असा स्वच्छ असला
काय सगळी संध्याकाळची आणि कशी आजी आणि हय थंय फिरत असतात. फिरायच्या बदली मस्त स्वच्छ जागेत गार्डनमध्ये खुर्ची तर असतात, थंय बसून मस्त निवांत असं बोलत लावल्यात तर कसा बरा वाटता. जरा हवा येता, झाडं आणि असतात ना. कचरो असलो तर शी केवढू वास येता, लय वास येता. मी तर या गार्डन मध्ये कधीच नाही होते. शी हे तू आधी कधी केलं होतंस? नाही. मग हे सगळं तू आत्ता विचार करून सगळं आत्ता केलंस? म्हणजे ते मनात येईल ते. तुझा एखादा फोटो देशील मला माझ्या पाठीवर ठेवायला? हा, आता कोण सांगणार? मी. हा, काय झालं तुझं ऑडिशनचं? कसं झालं? काय झालं? खेळायची वेळ असते तिथे आमच्या शाळेत कळसुकर इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा तिथे आले होते. तर मी गेलो, त्यांच्यानी मला एक स्क्रिप्ट दिली आणि ती परत मी वाचली. मग मी ती त्यांना करून पण दाखवली. मग त्यांच्यानी 4-5 दिवसानंतर आलं की तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं, रात्रीचे खेळ चालले, या सेटवर यायचे. आता पांडूचं कसं झालं ते एकदा ते डायलॉग सकट इथे उभं राहून आधी सांग काय झालं, कसं झालं? मी तिथे गेलो तर काकाने मला एक स्क्रिप्ट दिली लिहून घरी. ते मी गणपतीच्या वेळी आमच्याकडे पाठ करत होतो. मग पाठ केली आणि घरी करून दाखवली. ती 2 शेतकरी असतात आणि त्यांचे बैल एकत्र येऊन मिसळतात. तर ते भांडायला चालू करतात आणि तिकडनं जे येतो माणूस कोणतरी येतो, त्याचं नाव माहीत नाही, विसरलं. येतो आणि विचारतो भांडा नका, तू हय जा, तू हय जा, तू ह्याच्या येऊ नको, तू ह्याच्या येऊ नको. मग त्यांची भांडण मिटवतो. काय ना, तुमचे आई बाबा आलेले नाही तिथे. तुमच्या आई वडिलांचे पण काहीतरी कंप्लेंट असतात तुमच्याबद्दल, बरोबर? काय? मला बाबा रोज मारतात. म्हणजे मस्ती केली ना की मारतात. मित्रांना खोड्या करतो, पर डबल सीट जाऊन पडून येतो आणि किशेवरून जाम बी मित्रांसोबत झाडावर चढून. वा, तुला काय बाळा? म्हणजे आम्ही शाळेत जिल्हा परिषद नाही, आई बाबांची काय तक्रार आहे? हा तेच सांगते. आमच्या जिल्हा परिषद शाळेत म्हणजे आदिवासी आहेत ना, मग त्यांच्या इथे बोरांची झाड आहेत. तर आम्ही गपचूप रविवारची कधी कधी बोरं तोडायला जातो. मम्मी बोलते बोरं खाऊ नको, खोकला होईल. तरी पण आम्ही बोरं काढतो गपचूप. जेव्हा पण रविवार असेल ना, खिशावाली पॅन्ट नाहीतर असं खिशाचं काय असलं नाहीतर स्वेटर घालून जायचं, बोरं टाकायची. म्हणजे उन्हाळा असला तरी स्वेटर घालून जायचं? हा, उन्हाळा असला तरी मम्मीच्या समोर स्वेटर घालायचं. बाहेर जाऊन कुठं मम्मी बघायला येते स्वेटर घातलंय की नाही ते. हा, मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येतोय. नाही, तो अभ्यास माका काही कळत नाही. हा, मी जाऊन येतोय. आम्ही घरी जातो त्यांच्या मैत्रिणीच्या. माझ्या इथं बोरांची झाडं नाहीत, कैऱ्या आहेत. चला चला, मी घरी जाते. मम्मी शिव्या घालेल, बोलेल अजूनपर्यंत घरी नाही आली, एवढूच अभ्यास बघायचा. टिंग टॉंग घरी पोचली. मम्मा माका थोडं अभ्यास कळलो, थोडं कळा का नाही दी. हा माका सांग. त्याच्यानंतर पप्पा तर माका जरा चित्र काढूचा होता, काढून देतोय. हा काढ. पप्पा चित्र काढण्यात रमले. मम्मी काम करते, गपचूप ते खिशातली बोरं दप्तरात टाकायची, अर्धी गपचूप खायची. बाबू येईल, दीदी काय खातोय? काय नाही तर चॉकलेट. माका दी. अरे त्या एकच होता, माहित नाही तुका? तो रडायलाच लागतो. नाही माका चॉकलेट वया. बाबू तुका ना उद्या मी शाळेतून इले ना 10 चॉकलेट आणून देते, बस ना. नाही माका वयच. अरे तुका माहित आहे, त्या फ्रीज मध्ये बघ जा एक कॅडबरी धावाली, त्या बघ जा. तोपर्यंत सगळी बोरं दप्तरात टाकायची एका पिशवीत. मग गपचूप बाबूल, दीदी फ्रीज मध्ये कायच नाही, चॉकलेट पण नाही. वय पप्प्यान खाल्ला असताना, जाम दे, उद्या मी तुका घेऊन येते. तर 10 वाला होता ना, मी तुका 50 वाला देते. चल, हा उद्या आणून देते. तो एवढ्या
छोटा आहे की त्याला 1 रुपया आणि 50 रुपये काय कळतच नाही. उद्याच सांगितलं, उद्यापर्यंत कुठं त्याला आठवतंय की दीदी मला चॉकलेट आणणार होती. त्याच्यानंतर ती बोरं गपचूप गपचूप खायची आणि शाळेत अर्धी न्यायची. आपलं आपण सांगा. माझी आई मला 2 गोष्टीवर मारते. मारतेच डायरेक्ट. मला खेळायला दिलं नाही ना आईने. आता इथे खेळणी पण आहेत ना, आईला सांगतो, मग येऊन घरी येते, आई घेत नाही. मग ना घरी येतो, सांगतो की हाय मागं दुखतं अशी ॲक्टिंग करतो. आईला थोडं पहिल्या वेळी खरं वाटायचं. आता 4-5 खूप दिवस झाले. तर अशी मारायची ना, ॲक्टिंग केली ना, सांगायचा ॲक्टिंग केली ना तुला कपाटातच बंद ठेवणार. अशी करते. दुकानात जातो आणि 10 रुपयाची चॉकलेट घेतो. मग ना आईला सांगतो, आई मग परत पोट दुखतं, मी झोपतोय असं सांगतो. तर आई म्हणते झोप बाबा झोप. आणि ना परत ना तेव्हा मी करतो अशी ॲक्टिंग करतो. झोपलो की अशी लाईट गेली ना तर मी अशी एकदम भारी ॲक्टिंग करतो की अशी कोण मला मारतो असं अशी करतो. हा केले ना इथेच मारणं जोरात. तुम्ही सगळं सांगितलं, पण मी खोटं बोललो की तुमचे आई बाबा इथे आलेले नाहीयेत. ते इथे आलेत आणि काय तुम्ही कानाला खडे लावलेत त्यांच्या बाबतीत ते तुम्हाला सांगतायत. आणि आता त्यांनी काय कानाला खडे लावले ते पण आपल्याला ऐकत आहेत. आता तू कपाटात, तुला चोपणार आणि तुला ओरडणार. हा तर आता आई बाबा आलेले आहेत. मग आता तुम्ही सगळ्यांना ओळख करून द्या बरं आपापल्या आई बाबांची. हे माझे बाबा महेश आरावेकर. ही माझी आई निकिता साळगावकर. हे माझे बाबा नारायण साळगावकर. आणि हा माझा छोटा भाऊ गौरांग साळगावकर. म्हणजे 50 रुपयाचं चॉकलेट देऊ असं सांगते तो आणि देत नाहीस त्याला तो. ही माझी आई मोहिनी मोहन जाधव. हे माझे बाबा मोहन सोनू जाधव. बरं ह्याच्या बाबतीत काय कानाला खडे लावले तुम्ही? कानाला खडे म्हणजे दररोजच खडा लावावा लागतो. दररोज काय नाही काहीतरी करून येतोच तो. आणि मी घरी नसतो. सकाळी गेलो ते रात्री 12-1 वाजता येतो. आई पण कामाला जाते, ती पण नसते. 2 बहिणी त्यांना तर ऐकतच नाही. लहान बहिणी का मोठ्या? मोठ्या बहिणी. दोन्ही मोठ्या नक्कीच म्हणजे मोठ्या बहिणी आहेत. मग त्यांना काय सांगतोस तू आणि काय गंडवतोस त्यांना तू कसं? ते ऐकूनच घेत नाही त्यांचं. त्या दुसऱ्या बहिणीची आपली मोडली की तिची सायकल घेऊन जातो. बरं या कार्यक्रमात काम करायला लागल्यापासून काही बदल झाला की नाही? आता त्याला 4 लोक ओळखत असणार वगैरे वगैरे. खूप म्हणजे खूपच ओळख. चांगला बदल झालाय का वाईट बदल झालाय? चांगला बदल आहे. म्हणजे आता थोडे कानाचे खडे कमी झालेत. हो तरी थोडे कमीच झाले. आता त्याला एक ऍक्टर म्हणून ओळखतात. सत्कार बित्कार होतात. वा चांगलं आहे. तिने तर काय बोरांचा तर एवढा किस्सा तिने फिरवून तुम्हाला सांगितलेला आहेच. त्याचा काय प्रश्नच नाही. आणि खरंच आहे मला फसून ती भरपूर गोष्टी करते आणि तेवढा मार पण खाते माझ्याकडनं ती. तुम्हाला कधी वाटलं होतं की आपली मुलगी अशी एखाद्या मालिकेत काम करेल आणि इतकं तिचं नाव होईल? मला वाटलं पण नव्हतं आयुष्यात की मुलगी एवढं काम करून दाखवेल मला. आणि ते असं काम करून दाखव स्वतःचं कॅरेक्टर त्याने स्वतःच बनवलेलं आहे. सध्या जाम हुशार आहे, लहानपणापासून जाम हुशार आहे. म्हणजे डोकं तिचं चांगलं आहे. पण एक सांगतो तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल, तिने जे करून दाखवलं तिला रोज तिला जे सुचेल ते लिहायला सांगा. ती खरंच खूप चांगली लेखिका होऊ शकते. खरं काय चाललंय रे तुझं मगातपासून बाळा? मी काय शूटिंग मध्ये गेलो होतो मी तुला बघ शूटिंगला बघितला मी तुला अण्णांच्या बंदूक घे होती आणि डिस्क्या मारत होती मला. मग तुला नाही असं वाटत की आता दीदी सारखं आपण काम करावं? वाटतंय. मग तू गाणं म्हणतोस?
कुठलं गाणं म्हणतोस? चिंगाचं गाणं बोलतो. कुठलं 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 कुठलं? चिंगाच्या. कसं कसं कसं? बोल बोल बोल. तारी झालं या वासिंग वांडर तुझं नावाचं रे ताती आता बनून आलो या, आता बनून आलो या, जडत आलो या, दिवस भारी 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 चिंतात झालं या, झालंय डिंग 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 आणि नाचतो कसा तो? झिंग झिंग कसं? उभं राहून दाखव कसं. या मला असं वाटतं की आत्ता ते जो गाणं म्हणाला तेच बहुतेक या गाण्याचे मूळ शब्द असावेत, कारण ते जास्ती गोड येत होते त्याच्या तोंडातून. तुम्ही सांगा आता काय याचं जे ऑडिशन झालं सर, आम्हाला माहीतही नव्हतं. तो फक्त डान्समध्ये फेमस होता स्कूलमध्ये, हे मला माहीत आहे, कारण आम्ही त्याला डान्सच्या क्लासला वगैरे घातलेलं. ॲक्टिंग हा विषय आमच्या पूर्ण फॅमिलीत कुणाचाही नाही. कुणाचंही नाही? कुणाचाच नाही, म्हणजे असं आवडतच नाही आणि कुणाला माहीतही नाही ॲक्टिंग करणे म्हणजे. तर ह्याने जेव्हा ऑडिशन दिलं आणि संध्याकाळी घरी आला, मिस्टर घेऊन आले आणि मला म्हणाले की मम्मा आज ना आमच्या स्कूलमध्ये डायरेक्टर आलेले. म्हटलं कुठचे रे? तर नाही, त्याने मला मालवणी डायलॉग सांगितला बोलायला, तो मी बोलून दाखवला. मी म्हटलं हा कसला होतोय आता सिलेक्शन, कारण मला माहिती आहे हा ह्याच्यात होणार नाही. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, हा सांगतोय ना, ऐकून घ्यायला काय आहे. आणि 1 महिन्यानंतर जेव्हा मला कॉल आला की तुमच्या मुलाचं एका सिरियलमध्ये सिलेक्शन झालंय, तर तो दिवस म्हणजे माझ्यासाठी स्पेशली खूप आनंदाचा दिवस होता. हा उत्तम नाच करतो, हो, डान्स करतो. आणि आपला तो छोटा आहे तो उत्तम गातो, बरोबर? हा, तू परत म्हणशील झिंगाटचं गाणं, तू डान्स करून दाखव त्याच्यावर. काय ते आपण गाणं लावूया, चालेल? तुम्ही दोघं डान्स करा. सर्वांनी अण्णांची भीती वाटते तुम्हाला? थोडी थोडी. का? कारण त्यांची एवढी मोठी मिशी आणि त्यांचा बोलण्याचा आवाज तोच ऐकून पहिलं सगळ्यांना भीती वाटते. आम्ही त्यांच्याबरोबर 1 महिना काम केलंय म्हणून जास्त वाटत नाही. ते पण आमच्यामध्ये हसत खेळत राहतात. मग आता त्यांना तुमची भीती वाटते असं नाही ना झालेलं? नाही. बघूया अण्णा काय म्हणतात तुम्हाला सगळ्यांना. पांडू, दत्ता आणि छाया लहानपणीच अतिशय सुंदर कलावंत आहेत. म्हणजे कोकणात अतिशय चांगले कलावंतांची परंपरा पूर्वीपासूनच आहे. पण हे तिघही ज्यांनी आजवर कधीही कुठल्याही मालिकेत किंवा कुठल्याही कॅमेऱ्यासमोर काम केलेलं नाही. त्यातल्या त्यात छाया म्हणजे अतिशय दमदार कलावंत आहे असं माझं मत आहे. त्या तिघांबरोबरही माझे सीन होते, दत्ता, पांडू आणि छाया. एक तर मालवणी सुंदर बोलतात, तिघेही अप्रतिम बोलतात. मला कॉम्प्लेक्स यायचं बरंचदा, कारण मी मालवणी या मालिकेसाठी शिकलो. 2 महिने आधी थोडीशी प्रॅक्टिस केली. पण आमचे सीन बरोबर असताना मी काही जरी अतिशय बारीक जरी चूक झाली तरी इमिजिएट ते टेकमध्येच सांगायचं मला की अण्णा असं नाही, असं बोला. तर मला ते खूप आवडायचं खऱ्या अर्थाने. मग मी असं त्यांना गुरु मानायला लागलो. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की सगळ्यातलं आपल्याला सगळं कळतं हे आजपासून बंद. हा कानाला खडा मी लावला केवळ या 3 गुणी कलाकारांमुळे. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
खूप मोठे हो, खूप चांगली कामं पुढे जाऊन करू. धन्यवाद. तुमचे ते दिग्दर्शक आहेत, काय त्यांचं नाव? राजू सावंत सर. राजू 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 काय बरे आहेत काय ते डायरेक्टर म्हणून? खूप बरे. आमच्या बरोबर मस्त मस्ती पण करतात, आमच्या बरोबर खेळत खेळत. नाही आठवलं ना, हळूहळू बोल. म्हणजे मला सवय होती फास्ट फास्ट बोलायची. सर बोले छाया तसं नाही, तू हळूहळू बोल, तुला जमेल. मी पहिली रडली, मग मम्मीने पप्पाने आणि सर्वांनी समजावलं. तेव्हा हे काका होते, काकी आणि पण होते. त्याच्यानंतर राजू सर आणि बोलले तुला जमेल, तू एकदा करून बघ, आम्ही तुला इथपर्यंत आणलं ना, पुढे आता तू तुझ्या ह्यानी जा हिमतीने. मग त्याच्यानंतर थोडं थोडं हळू बोलायची प्रॅक्टिस केली. मग थोडी ऍक्टिंग येत नव्हती. सर बोलले तू काय, तुला जशी येते तशी कर, मी तुला मध्ये मध्ये सांगेन. म्हणजे त्यांनी आम्हाला थोडं शिकवलं. बरं, तुम्ही त्यांना काय शिकवलं की नाही? डायरेक्शन शिकवलं. ही पण सगळी शिकवत होती त्यांना. आता त्यांना काय म्हणायचं ते बघूया. नाही मी कधी. छान. काय कोण बोलतं असं तुमच्यापैकी? हा दत्ता. सोहम जाधव तुझ्याबद्दल बोलणार आहे मी. आम्ही ह्या सगळ्या लहान मुलांचं एक मॉकशूट ठेवलं होतं, त्यांना कॅमेराची सवय व्हावी, त्यांना कॅमेराची माहिती व्हावी म्हणून. आणि त्यावेळेला पहिल्याच दिवशी हा दत्ता छोटा इतका कॉन्शियस होता की तो प्रत्येक वाक्य झालं की कॅमेऱ्यात बघायचा. आणि त्याला बोललं काय रे कॅमेऱ्यात काय बघतोस? नाही मी कधी. ही वाक्य त्याची पाठ होती. कायम त्याचं जरा काही झालं की कॅमेऱ्यात बघायचा. त्याला ओरडलो मी. नंतर मी इतका इरिटेट झालो होतो पहिल्याच दिवशी, फ्रस्ट्रेट झालो होतो. बोलत नाही यार, इससे नहीं हो पाएगा ये लड़के से. मी आमच्या क्रिएटिव्हला बोललो पण उत्तराला की दुसरा मुलगा बघ, कारण माझ्याकडे 4 ऑप्शन होते. दुसरा मुलगा बघ. हा नाही, तिने काय माहिती काय समजवलं काय केलं. माझ्या DOPशी पण बोललो, गणेश कोकरेशी. तो बोलला की सर आप तो कर लोगे उसके साथ. त्याला नाही रे, पण हा प्रत्येक वाक्यानंतर मोठ्यांना ओरडून साम दाम दंड सगळं वापरता येतं, लहान मुलांना कसं वापरता येईल. तर त्यावेळेला मग मी इतकं झालं की नाही दुसरं कास्टिंग करायचं असं ठरवलं. आणि मग उत्तरा काय बोलली मला माहीत नाही, त्यांच्या पेरेंट्सशी म्हणजे आईशी आणि त्याच्याशी. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याने जो काय परफॉर्मन्स दिला आणि एकदाही चोरून नाही, कट म्हटल्यावर तो माझ्याकडे बघायचा. तेव्हा त्याला मी विचारलं की काय हे असं. बोलतो काही नाही, रात्रभर मी रडलो. त्याच्या आईने सांगितलं की रात्रभर तो रडत होता की मला करायचं आहे, मला हे करायचं आहे. तेव्हा मी एक ठरवलं पण की कानाला खडा पटकन कुठल्याही नटाबद्दल इतकं पटकन मत बनवू नये. आणि बाकी तर काय बच्चे कंपनी, मी रडली माहिती का, मी रडली. बच्चे कंपनी तर धमाल आहे. छायाबद्दल तर मी बोलणारच नाही, छायाबद्दल अख्खा महाराष्ट्र बोलतोय. पण बाकी सगळेच धमाल होते. या मुलांकडनं मला शिकायला मिळालं, खूप छान एक एनर्जी मिळाली. आय लव्ह यू ऑल चाइल्ड. धन्यवाद. जे सरांनी सांगितलं ते खरोखरच म्हणजे जी खरी कंडिशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सोहमला जे माझ्या सांभाळून घेतलं असेल तर जास्त करून उत्तरा मॅडमनी आणि राजू सरांनी. म्हणून मी म्हटलं की स्पेशली त्यांच्याबद्दल, कारण तो पण नेहमी म्हणतो, कारण आम्हाला वाटतच नव्हते की हा करणार म्हणून. पण उत्तरा मॅम मला बाहेर येऊन म्हणाल्या तुम्ही काळजी करू नका, मी त्याला निवडलंय, त्याला परफेक्ट करण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्याच्याकडून मी करून घेणार. म्हटलं ठीक आहे, आजपासून तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही काय ते करून घ्या. आणि दुसऱ्या सीनपासून जे आता सरांनी सांगितलंय, नंतर आज ह्या ज्या 4ही मुलांचं जे शूट व्हायचं आम्ही बघायचो, कारण मी फावल्या वेळेत जायचे बघायला. तर 1-2 वेळाच कट व्हायचे यांचे. पांडूचं जर बोलायचं असेल, बोलायचं काम कोणीही करू शकतं सर, पण न बोलता जे चेहऱ्यावर हावभाव दाखवणं हे काही साधी गोष्ट नाहीये. कारण पांडूचे जे तुम्ही चेहऱ्यावर बघितल्यावर ना सर, जेव्हा तातू हे होतात तेव्हा ही आणि मी दोघी पण आम्ही बाजूला होतो. आणि जेव्हा तो पांडू टर्न मारतो आणि तो असा बसून त्याने म्हणजे अक्षरशः तो रडलेला आहे त्याच्यामध्ये. त्याला रडलं बघून आम्ही दोघे पण रडलेलो. पांडू, मोठ्या पांडू बद्दल काय सांगशील तू? तो मला खूप मस्ती करता आम्ही, तर त्याचा माझा एक व्हिडिओ केला आणि एकदा माझा त्याचा फोटो काढलेला. त्याने मला लाईक दाखवलं, कसलं मी विरविरलं लाईक बघून. 4 त्याला हे होते. तेव्हाच मला खूप
मला हे माहित नव्हतं की हे बनणार म्हणून. तू काय बनणार होतस ते बघूया. पांडू. हाय, पांडू, छाया, दत्ता खूप गुणी मुलं आहेत ते, असं सगळ्यांनाच वाटतं. आता जे शांत बसले तसे शांत असतील असं वाटतं, पण ते चित्र नाही आहे. खरंच ही भूतांची पिलावळ आहे. पण या तिघांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकतर आम्ही सगळ्यांनी मोठ्यांच्या भूमिका केल्या आहेत, नंतर लहानांच्या भूमिका ह्या सगळ्यांनी केल्या आहेत. पण खरं सांगू, ह्यांनी कुणालाही आम्हाला कॉपी केलेलं नाही आहे. ह्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि जे काही क्रेडिट आहे हे त्यांचं आहे. कोणाला ऑब्झर्व न करता त्यांनी लहान पांडू, लहान दत्ता आणि लहान छाया साकारलेली आहे. त्यामुळे खरंच या तिघांचं कौतुक आहे. पण मी कानाला खडा लावलेला आहे तो ह्या गोष्टीचा की ही तिघंजणं जेवढी गोंडस दिसतात तेवढी गोंडस नाही आहे. कारण एकदा यांच्याशी मैत्री करायला गेलो आणि नंतर अगदी मानेपर्यंत येऊन बेतलेलं आहे. हो, काय बसले तसे. वा वा, असं काय कोणी काय केलंच नाही. काय 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 केलं तुम्ही? वेंगुर्ल्याला पतंग महोत्सव होता 3 दिवस. तेव्हा दादा आमच्या बरोबर होता. दादाला एवढं काय काय बोलून टाकलं. रूम होता तिथे आम्ही अर्धे काय 1 तास राहिलो. तो असं सांगत होता की त्यांना, ए कधी आम्हाला बोलवा रे बाबा पटकन, या पोरं ना मला मॅडून टाकलं असं बोलत होती. दत्ता 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 स्पेशल बाईट दत्तासाठी. काय सोम, कसं आहेस? बरं आहे. काय गोड काम केलंस रे तू. पहिली माझी ओळख दत्ता भाऊ म्हणून होती, आता अजून एक नाव मिळालं मला, तो. तुलाही आणि मलाही. पण तुझ्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तू खूप उत्तम काम केलेलं आहेस, खरंच सांगतो. कारण ती आता तसं काम करण्याचा मी प्रयत्न करतोय, मला नाही जमत. कारण तू इनोसन्स आणि तुला कुठलाही अनुभव नसताना तू छान काम केलेलं आहेस आणि मी तेवढं नाही करू शकत, पण प्रयत्न नक्कीच करतोय. कानाला खडा लावायच्या बाबतीत राजू सरांनी मला सांगितलेलं की तू खूप खोडकर आहेस आणि खोड्या अशा करतोस की लोकांना दिसत नाही आणि तुला विचारल्यानंतर तू कसं करतोस ना. तर हे मी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आपण कधी एकत्र काम केलं नाहीये, पण हे जो खोडकरपणा आहे, जे तुझं आत्ताचं बालपण आहे, हे असंच आयुष्यभरासाठी ठेव आणि पुढील वाटचालीस तुला खूप 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 शुभेच्छा. आपण परत एकदा कधीतरी चांगलं काम करूया नक्कीच. ऑल द बेस्ट. तर जेव्हा आम्ही आता स्कूलमध्ये वगैरे जातो ना किंवा बाजारात, त्यावेळी लोक पहिल्यांदा बघतात याच्याकडे. अशी एकदा बघितल्यावर पुन्हा 4-5 वेळा बघतात. मग मला हसायला येतं, कारण त्या बघण्यामागे त्यांचा एक क्वेश्चन असतो दडलेला इथे. कारण त्याला तिथे सीनमध्ये चामखीळ लावलेला आहे ना, पण इथे दिसत आता नसतो ना, गायब आहे तो. मग नंतर विचारतात, हात ना तो दत्ता? मी म्हणते हो. मग त्याला तीळ नाहीये? म्हटलं नाही, होतो लावलेला होता, मोठा दत्ताला आहे म्हणून. छाया छाया छाया, बघ आता काय ते तुझ्यासाठी एक सरप्राईज. छायाच्या लहानपणीची भूमिका मितालीनं केली आणि मितालीनं ती भूमिका अगदी जीव ओतून केली. म्हणजे खरं सांगायचं तर मिताली आणि माझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत. ॲक्च्युली ती आत्ता जशी आहे, जितकी खोडकर आहे, मी सुद्धा माझ्या लहानपणी तेवढीच खोडकर होते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला ती सगळी लहान मुलांची गँग ज्यावेळी जमते त्यावेळेला, तेव्हा लहान मुलांच्या गँगमध्ये असं असतं, छायाताई तुझ्यासारखीच वागते ती मिताली, तू पण लहानपणी अशीच होतीस ना, सगळ्यांच्या खोड्या करणारी. आणि मला मितालीमुळं माझं लहानपण पुन्हा एकदा पडद्यावर बघायला मिळालं. मोस्ट ऑफ द टाईम मी एकाच वेळेला प्रचंड खोड्या करणारी आणि त्याच वेळेला शिक्षकांची आवडती, अशी दोन्ही ह्याच्यावरच सिमिलर ट्रॅव्हलिंग होत होतं माझं. मितूसुद्धा बहुतेक तसाच काहीतरी सिमिलर ट्रॅव्हल करती आहे. मिताली, तुला कानाच्या खडामध्ये बघून फार छान वाटलं. अशीच मोठी होत राहा. तुला शिकवीन चांगला धडा, तुझ्या पापाचा बडलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्टर, तुझ्या गटारात घाल जा शास्त्र.
तुझ्या मसनात गेलंय घ्यान, तुझ्या तोंडात घालीन शान, तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ, माझा पैजेचा घेतो इडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुमचं शिक्षण होईल, सगळं होईल, त्याच्यानंतर पटकन मला सांगायचं तू कोण होणार नंतर मोठेपणी? सोल्जर. सोल्जर. तू कोण होणार? मी डान्सर, नाट्य, ऍक्टर. आणि तू कोण होणार? सोल्जर किंवा ऍक्टर. माझ्या मित्राने एकदा मला सांगलेलं, मी इथे दापणार, इथे किंवा इथे, इथे सोल्जर ठेव आणि इथे ऍक्टर ठेव. मी इथे दापलं, इथे सोल्जर राहिलं, दापलं इथे सोल्जर राहिलं, दापलं इथे सोल्जर, 3दा दापलं की तू सोल्जरच बनणार. तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल झी मराठीकडून तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी आठवण, प्रेमाची भेट. काहीतरी चुकवतात. कोणासाठी आहे ते? नाही नाही काय पाहिजे तुला मग? कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे? ये तर रात्रीस खेळ चाले मधले हे बाल कलाकार आज त्यांच्या पालकांसह इथे आले. तसं बघायला गेलं तर मला असं म्हणावंसं वाटतंय की आज या बाल कलाकारांनी आपल्या पालकांना व्यवस्थित आपल्या घरून इथे भेटायला आणलं. बहुतेक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी कलाकार व्हावं, लवकरात लवकर टीव्हीवर दिसावं. असा विचार करायला हरकत काहीच नाही, परंतु हे करताना त्यांच्यातलं लहानपण हरवू देऊ नका. आणि मला हेच पाहून आनंद झाला की या मुलांचे आई बाबा आजही यांना रागवू शकतात आणि ही मुलं त्यांना घाबरतातही. याचा अर्थ हे कलाकार आहेत पण अजून सेलिब्रिटी झालेले नाहीत. यांच्यातले हे बालपण असंच कायम राहण्यासाठी आणि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी यांना मी शुभेच्छा देतो आणि निरोप घेतो. परत भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.